मे महिना सुरू झाला तरी एप्रिल महिन्याचं लाडक्या बहिणींचं अनुदान अद्यापपर्यंत तरी त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाहीये। अक्षय तृतीयेला देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावर 1 रुपया देखील आला नाही, तर लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे। एकीकडे महिला आणि बालविकास विभागानं कामगिरीमध्ये पहिला क्रमांक पटकावला असतानाच दुसरीकडे लाडक्या बहिणी आता मार्च एप्रिल महिन्याच्या हप्त्यापासून वंचित असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता विरोधकांनी देखील टीका करायला सुरुवात केली आहे। महिला व बालविकास मंत्रालय यासाठी दिलं असेल का 2100 रुपयाचं आश्वासन तर पूर्ण केलंच नाही, परंतु 1500चं सुद्धा नीट पूर्ण करत नाही। म्हणजे कशा पद्धतीनं दिशाभूल आपण महिलांची करू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे। 8 लाख महिलांचं लाडकी बहीणचे पैसे कमी झाले, मग त्या डिपार्टमेंटला नंबर कसा येऊ शकतो? कोणते लोक खुश आहे जरा विचारा। डिसेंबरचं वक्तव्य आहे आदिती तटकरे यांचं की मार्च महिन्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणीचे 2100 रुपये देऊ। उलट यांनी पंतप्रधान सन्मान योजनेत असणाऱ्या महिला ज्या आहेत यांचे 1000 रुपये कमी केलेले आहे। म्हणजे यांचं नाव पंतप्रधानमध्ये आहे, परंतु यांना लाडकी बहिणीचा लाभ मिळत होता, त्यातून 1000 रुपये मायनस केलेले आहे। नियोजन केलेलं आहे, बजेटमध्ये तरतूद केलेली आहे। मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकासच्या मंत्र्यांनी आठवण केलेली होती। लगेचच मी वित्त विभागाशी बोललो। जे काही क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असे सगळा वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये पेमेंट होणं, आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट, मानधन, त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन, संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं, अशा पद्धतीनं त्याही घटकाला कसा न्याय मिळेल हा प्रयत्न आमचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।